नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. दिवाळी जवळ आलेली आहे आणि कोकण म्हटल्याच्या नंतर प्रत्येकजण आपल्या आपापल्या घरासमोर एक गड किंवा टेहळणी बुरुज उभा करतो. आणि त्या शिवाजी महाराजांनी प्रत्येक गावाचं महत्त्व ओळखून प्रत्येक गावामध्ये कमीत कमी गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात एक टेहळणी बुरुज उभा केलेला आहे. आणि अशाच प्रकारचे गडकिल्ले बनवायला सुरुवात झालेली आहे. आणि आत्ताच आपल्यासमोर गावातील काही पोरं आहेत, ती एक टेहळणी बुरुज तयार करत आहेत आणि त्यांची व्हिडिओ आपण बनवत आहोत आणि तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि यासाठी आता आपल्यासोबत काही पोरं आहेत. ह्याला आपण जो ओळखला असाल, अथर्व, जो दौलतगडची सफर या व्हिडिओमध्ये होता. पुढे आहे तो वंश, श्रवण आणि अविनाश. काही पोरं अभ्यास करतात. ते अभ्यास झाल्याच्या नंतर तेही आपल्यासोबत जॉईंट होतील आणि तेही आपण बघू. आणि हा जो एक टेहळणी बुरुज आहे तो तयार करायचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून आपल्या गावातील प्रत्येक गाव किंवा आपला जी व्यक्ती असेल ती सुरक्षित
आज किल्ला बनवायचा 4था दिवस आहे आणि काही मंडळी पहिल्या दिवशी आपल्यासोबत नव्हते, ती आता आपल्यासोबत आहेत. तर ती प्रत्येकजण आपापली ओळख करून देईल. माझं नाव विनीत विनोद करजावकर. माझं नाव वर्ष विनोद करजावकर. माझं नाव नैतिक शंकर पाटील. माझं नाव श्रवण आनंद मुंडे. माझं नाव स्वयं आशिष करजावकर. माझं नाव अथर्व वायजी यादव. माझं नाव साहित्य यादव. माझं नाव आदित्य मोरे. आज पूर्णपणे गड तयार करून झालेला आहे आणि सगळे मावळे रंगकाम झाल्याच्या नंतर आज व्हिडिओ बनवत आहे. आज ही कलर केलेली तटबंदी आहे. मधी वरती एक तलाव, त्याच्यानंतर बाजूला एक बुरुज, हौद आणि आत्ता जर बघायला गेलात तर ह्या साईडला शाळा, हौदावरनं गावाकडे यायला पायवाट, त्यानंतर इकडं दौलतगड, त्याच्यानंतर खाली जी घरं दिसत आहेत ही भोईवाडी, त्यानंतर इथं रस्त्याच्या बाजूला बाजार, जो शनिवारी आठवडा बाजार भरतो तो, आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जलवाहतुकीला प्राधान्य होतं, त्यासाठी दासगाव हे ऐतिहासिक बंदर म्हणून ओळखलं जायचं. ती पकटी आणि ही सावित्री नदी, आणि सध्याच्या घडीला आता रेल्वेचा ब्रिज, दासगावची ओळख रेल्वे, त्यानंतर सुरुंग, आणि गडाच्या डाव्या बाजूला घाणेकर माता देवस्थान आणि शिवकालीन पायऱ्यांची विहीर अजूनही सुस्थितीत आहे. आणि ह्या नदीतील होड्या. तुम्ही इथं पाहत असाल, इथं दौलतगडाने बनवलेला आहे हा गड, आणि 5 दिवसात बनवलेला आहे. ही घरं दिसतात तुम्हाला, ही घरं पुट्ट्याची आहेत. आणि इथं तुम्ही पाहता जी शेती आहे, ती शेती आम्ही मेथी पेरलेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.